झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहातलं 10 जून 2012चं हे दृश्य शरद पवारांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे जाणवतोय। सुप्रिया सुळे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेचा हा क्षण 2006ला राज्यसभेवर जाऊन सुप्रिया सुळेंनी दिल्लीतल्या राजकारणाला सुरुवात केली। त्यानंतर शरद पवारांनी अबाधित राखलेल्या बारामती या लोकसभा मतदारसंघातून त्या 2009 साली निवडून गेल्या। 2006 ते 2012 या 6 वर्षांच्या कालावधीत सुप्रिया सुळेंनी राज्यातल्या राजकारणात विशेष लक्ष दिलं नाही। इकडे राज्यात राष्ट्रवादीची धुरा अजित पवारांच्या हातात आली। त्यातच अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादीवर त्यांनी आपली पकड अधिक घट्ट केली। अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली। या दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। महिलांचं राजकारणातलं वाढतं स्थान लक्षात घेऊन दूरदृष्टी असलेल्या शरद पवारांनीच पक्षात युवतींची वेगळी संघटना उभारण्याचं ठरवलं। दिल्लीत राजकारण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना राज्यातही नेतृत्व करण्याची संधी मिळावी हा उद्देश त्यामागे होताच। त्यामुळेच 5 महिन्यांपूर्वी 10 जूनला राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि राजकारणात आलेल्या सुप्रिया सुळे 5 वर्षांनंतर राज्यात लक्ष घालू लागल्या। भुजबळ साहेब, आर पाटील, जयंत पाटील सगळेच मंत्री आम्ही सगळेच मोबिलायझेशनसाठी संपूर्ण राज्यात या कामासाठी दौरा करणार आणि संघटना बांधण्यासाठी आणि ताकदवर करण्यासाठी आमचा हा प्रयत्न। रविवारी औरंगाबादमध्ये या मालिकेतला शेवटचा मेळावा होतोय। राष्ट्रवादीनं या मेळाव्याची जय्यत तयारी केली। राज्यभरातून 50,000च्या घरात युवती संघटित करण्याचा संकल्प केलाय। स्वतः शरद पवार या मेळाव्याच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत। नवीन निर्माण झालेल्या पक्षानं हा एक नवीन उपक्रम हातामध्ये घेतला आहे। त्या उपक्रमातून संपूर्ण भगिनींच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढण्याच्या संबंधीचं चित्र निर्माण होईल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। राष्ट्रवादीची 1999 साली स्थापना झाली। त्यानंतर 2004च्या निवडणुकीत पक्षाला मुख्यमंत्रीपद घेण्याची संधी होती। मात्र त्यावेळी जादा खाती पदरात पाडून राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं। आता 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं लक्ष मुख्यमंत्रीपदावर आहे। त्यामुळे काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी पक्षानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे। सध्या तरी या पदावर अजितदादांचा दावा आहे, पण अजितदादांनी आपल्या स्वभावामुळे पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना दुखावलंय। त्यामुळे जर दुसरा मुख्यमंत्री द्यायचा झालाच तर पक्षातर्फे आयत्या वेळी सुप्रिया सुळेंचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको। त्यासाठी सुप्रिया सुळेंचं राज्यातील राजकारणात स्थान निर्माण करण्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा मार्ग तर नव्हे ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही असं स्वतः शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंनीही स्पष्ट केलंय। पण राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही हेच अंतिम सत्य आहे। झी 24 ताससाठी दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।